गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅपचा आरोप करत काही सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणाऱ्या खडसेंचे जावईच आता अडचणीत आलेले आहेत। काल खडसेंनी गिरीश महाजनांना 3 आव्हान दिले होते। त्याच्या 12 तासातच पुण्यात छापा टाकून रेव पार्टीच्या आरोपात खडसेंच्या जावयाला पोलिसांनी ताब्यात घेतले। यावरून आरोप प्रत्यारोपही रंगलेत। पाहूया। जरा सरकारला सांगे हो नाथाबोध आव्हान मी स्वीकारला, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी हो, न्याय द्या, पाण्याची का पाणी, दूध का दूध। आहे का ताकद तुमच्यामध्ये कुठून प्रॉपर्टी आली? मग किती काकी आहे ते गिरीश अजित पवारांनी काय म्हटलं असं? हनी ट्रॅपच्या आरोपांवरून एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना आव्हान दिल्याच्या फक्त 12 तासातच पुण्यात एक मोठी कारवाई झाली। पहाटे 3 वाजता पुणे पोलिसांनी खराडी भागात एका फ्लॅटवर कारवाई करत खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 5 पुरुष आणि 2 महिलांना ताब्यात घेतलं। पोलिसांच्या दाव्यानुसार फ्लॅटमध्ये रेव पार्टी सुरू होती। मात्र ड्रग्ज विरोधात ही पोलिसांची मोहीम आहे की मग सूडबुद्धीची कारवाई आहे, यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता की असं होऊ शकतं। पण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास बेतात। ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही। पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे। त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं जावई बापूंना, त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं होण्याची शक्यता आहे। मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाही आहे। जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे, तपासाचा भाग आहे हा। कोणी चूक केली असेल तर ते वेळात पडेल। मला असं वाटतं की नेहमी असंच बोललं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षड्यंत्र आहे। मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षड्यंत्र आपल्याशी कसं काय होतंय, असं नाही आहे। आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल। दरम्यान पोलिसांनी रेव पार्टी म्हणून जरी ही कारवाई केली असली तरी पत्रकार परिषदेत जप्त पदार्थांचा उल्लेख कोकेन सदृश्य पदार्थ आणि गांजा सदृश्य पदार्थ असा करण्यात आला। प्रश्न उत्तर न घेताच तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी अवघ्या 2 मिनिटात पत्रकार परिषद आटोपली। यामध्ये जवळपास 2.7 ग्रॅमचा कोकेन सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 70 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ, 10 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉटचा सेट, दारूच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत। त्या व्यतिरिक्त मी आत्ता तुम्हाला कुठल्याही गोष्टी सांगू शकत नाही, कारण तपास हा चालू आहे। त्या तपासाच्या अंती तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही निश्चित पार पाडू। आमच्या दृष्टिकोनातून ही एक ड्रग पार्टी त्या ठिकाणी चालू होती। अधिक तपास आम्ही करत आहोत। त्याची व्याख्या काय असावी काय नसावी याच्याबाबत कदाचित आपण याच्यावरती नंतर भाष्य करू शकतो। गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोकाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही मातीमध्ये। माझा शब्द तुम्ही लक्षात ठेवा। आमच्याकडे ईडी सीबीआय सगळं पाठवून झालं खोट्या गुन्ह्यांमध्ये। आम्ही लढतो आहोत, आम्ही लढत राहू, पण तुम्हाला महाग पडेल, लक्षात घ्या। आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात। ही पार्टी ती पार्टी, तुमचं काय चाललंय मग? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे, तुम्हाला माहिती आहे का? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे। एकनाथराव खडसे 2 दिवसापासून सरकारवर तुटून पडलेलं आहे, त्याची किंमत ते मोजतात, त्याचं कुटुंब मोजतात। हे शाप महाराष्ट्राचे ह्या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाहीत। राऊत साहेबांची जी कोणी धरू शकतं का? कोणी धरू शकत नाही। त्यांना अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून सगळ्या आमच्या नेत्यांपासून उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, इलेक्शन कमिशन आहे, त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे।
म्हणजे त्या बाबतीत त्यांना सोडलेलं असं मी म्हटलं तर काही वाव होणार नाही, बरोबर आहे की नाही? मी असं काही सांगणं शब्द वापरणार नाही, पण मला वाटतं त्या बाबतीत ते तसेच बोलतात मोकाटसारखे, त्यांच्यावर कोणाचं बंधन आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ते म्हणतात जे देवदेव म्हणजे मी काय विरोध मारामारी करतोय, कधी ऐकलं का आपण? आरोपांनुसार रेव पार्टीच्या छाप्यानंतर पोलिसांनी खडसेंचे जावई यांच्या घरावरही छापा टाकला. तिथून लॅपटॉप आणि कॉम्प्युटरमधील हार्ड डिस्क जप्त केल्याची माहिती आहे. यावरून विरोधकांनी कारवायांना सूडबुद्धीचं राजकारण असं म्हणत टीका केली आहे. आरोपांनुसार जेव्हा राऊतांनी सरकार विरोधात टीका केली तेव्हा त्यांच्या मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चाबद्दल तपास यंत्रणांची चौकशी लागली. नवाब मलिक यांनी वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडेंवर खोट्या ड्रग्ज छाप्याचा आरोप केला. त्यानंतर नवाब मलिकांसह त्यांच्या जावयावर कारवाई झाली. आणि आता खडसेंनी हनी ट्रॅपवरून सत्ताधारी नेत्यांवर आरोप केल्यानंतर त्यांच्या जावयाला अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अंधारेंनी केलाय. गेल्या 4 दिवसापासून एकनाथ खडसे बोलत आहेत. त्या खडसेंच्यावर ही कारवाई होणं, हा सगळा क्रोनॉलॉजी जर समजली तर लक्षात येतं की कुणी सांगितलं की तिकडे अंमली पदार्थ होते, तर अंमली पदार्थ होते असं पोलीस ब्रीफ करतात आणि नंतर मीडिया त्या बातम्या चालवतं. मात्र गेली 4 दिवस जे प्रश्न एकनाथ खडसेंनी विचारलेले होते की काय हॉटेल ट्रायडंटला लोढांना भेटायला महाजन गेले होते का, गेले होते तर कशासाठी गेले होते, आणि या प्रश्नांची उत्तरं गिरीश महाजनांनी अजिबात दिली नाही. लोकांच्या लक्षात येत नाही की पोलीस खातं फडणवीसांच्या अखत्यारीत आहे, गिरीश महाजन फडणवीसांच्या निकटवर्ती आहेत. सगळे डॉट एकत्र जोडले की चित्र स्पष्ट होतं. कोकेन आणि गांजा उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या सहयोगी पक्षाच्या महिला अध्यक्षाने असं गिफ्ट द्यायची काय गरज होती? किमान सकाळच्या भोंग्याचा तर विचार करायचा. असो, समाज सुधारण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, पण त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची असते असं संत परंपरा सांगते. ड्रग्ज विरोधी मोहीम आणखीन तीव्र करा अशी आमची राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विनम्र अशी मागणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान हनी ट्रॅपबद्दल ज्या प्रफुल्ल लोढाला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावर अद्यापही पोलिसांनी पत्रकार परिषद का घेतली नाही? लोढाच्या चौकशीत नेमकी काय माहिती मिळाली आहे हे का सांगितलं गेलं नाही यावर खडसेंनी सवाल केलेत. त्यामुळे खडसेंच्या जावयाला आरोपांनुसारच रेव पार्टीत अटक झाल्याच पोलिसांची पत्रकार परिषद कशी झाली यावरही प्रश्न विचारले जात आहेत. पोलिसांनी सांगितलं पाहिजे ना उघडपणे, नाही तर नेहमी पत्रकार परिषद घेतात पोलीस. पत्रकार परिषद घ्यायचं नाही तर पोलिसांनी हे सगळे माहिती ओपन केले पाहिजे. खरं काय वस्तू ते सांगा ना. 3 FIR दाखल झाले, त्याला 15 दिवस होऊन राहिले. 15 दिवसामध्ये काय प्रोग्रेस झाली, काय चौकशी झाली, काय जप्त केलं, काय तथ्य आहे, हे तर पोलिसांनी सरकारने जाहीर केलं पाहिजे. मला वाटतं नैतिक जबाबदारी स्वीकारून रोहिणीताईंनी सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे. आणि आता खडसेंचा जो भंपकपणा आहे तो या निमित्तानं पुढे आलेला आहे. काही लोक राजकीय सूडभावना अशा प्रकारचं दुर्दैव आहे की काही महिला सामाजिक कार्यकर्ता बोलतात. आता रेव पार्टीला काय आम्ही जायला सांगितलं का? रेव पार्टीत होते ही या ठिकाणी वस्तुस्थिती आहे ना. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटातल्या महिला नेत्यांमध्येच रेव पार्टी होती की नाही यावरून संभ्रम आहेत. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या पतीवर रेव पार्टी केल्याचा आरोप झाल्यानं रोहिणी खडसेंवर टीका होतीये. तुमचा नवरा बोळ्यानं दूध पितो का असा प्रश्न दादा गटाच्या रुपाली चाकणकर यांनी केलाय. दादा गटाच्याच रुपाली ठोंबरे यांनी जर कारवाई राजकीय सुडापोटी झाली असेल तर त्याला अयोग्य ठरवले आणि रुपाली ठोंबरेंचे पती वकील विजयसिंह ठोंबरे हे खडसेंच्या जावयाचे वकील आहेत. आपण लोकांना ज्ञान शिकवायला जातोय, पण आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे हे यांनी पाहावं. मला वाटतं खडसेंचं 4 तारखेचं ट्विट होतं की महाराष्ट्रात ड्रग्स येतो कुठून. आता हे ड्रग्स येतो कुठून महाराष्ट्र पाहतोय. रोहिणी खडसेंचा नवरा हा बोळ्याने दूध पित नाही की त्यांना तिथं नेऊन हे सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळं पोलीस तपास झालेला आहे. जर राजकारणात ह्या गोष्टी घडल्या असतील तर या योग्य नाहीत, कारण काय अशामुळे आमचं सरकार असेल किंवा यंत्रणा असेल या बदनाम होतात. त्याच्यामुळे मला तरी मी याची पूर्ण माहिती घेऊन अधिकृत बोललेलं योग्य राहील की बाबा ही कुणी घडवून आणलेलं आहे का खरंच त्या गुन्ह्यामध्ये आहेत देतील. परंतु त्यांनी जे इन्स्ट्रक्शन दिल्या मला त्याच्यामध्ये सांगितलं की 2 वेळा यापूर्वी देखील मी ज्या हॉटेलमध्ये राहिलो तिथं सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिस येऊन रेकी करून गेले होते. त्या प्रज्वल रेवणकर यांचा कोणताही काडी मात्र संबंध नाही. त्यांनी ड्रग्ज घेतलं नाही, त्यांच्या रक्तामध्ये ड्रग्ज नाहीये. दरम्यान प्रफुल्ल लोढा जे पेनड्राईव्हचं बटन दाबण्याबद्दल बोलत होता त्यावर महाजनांचं उत्तर काय म्हणून विरोधकांनी त्यांना घेरलं होतं.
त्यावर महाजनांनी मात्र लोढाचे फोटो सर्वांसोबत असल्याचं उत्तर दिलं। काल अजित पवार आणि पत्रकार अनिल थत्ते यांच्या वक्तव्यांचा दाखला देऊन खडसेंनी महाजनांना आव्हान दिलं। मात्र त्या आव्हानाची चर्चा संपत नाही, तोच खडसेंच्या जावयाला रेव पार्टीच्या आरोपात ताब्यात घेण्यात आलंय। रवी गोरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।